इयत्ता 9वी विषय भूगोल प्रकरण क्रमांक 2 अंतर्गत हालचाली। मुलांनो, प्रकरणाच्या सुरुवातीलाच एक मोठं चित्र तुम्हाला दिसतं आहे। या चित्रामध्ये वर्तमानपत्रातील एक बातमी दर्शवलेली आहे। तुमच्या पाठ्यपुस्तकात निरीक्षण केल्यानंतरही तुमच्या लक्षात येईल। या बातमीचं निरीक्षण बारकाईने आपल्याला करायचं आहे, कारण या बातमीच्या खाली काही प्रश्न दिलेले आहेत। त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला वहीमध्ये लिहायची आहेत। बातमी बारकाईने सर्वांनी वाचा। बातमीतला एक भाग व्यवस्थित वाचन केला तरच तुम्हाला खालील प्रश्नांची उत्तरे लिहिता येणार आहेत। बातमी वाचा, मन लावून, आणि बातमी वाचून झाली की प्रश्नांची उत्तरे सोडवा। पहिला प्रश्न आहे पहा, मृत्यूचे तांडव कशामुळे घडले? तुम्हाला या बातमीचं निरीक्षण केलं, बातमीचंच नाव दिलेलं आहे पहा, मृत्यूचे तांडव, पण हे कशामुळे घडले हे तुमच्या नक्की लक्षात येईल। उत्तर लिहा। पुढच्या भागामध्ये आपण याची उत्तरं तपासूया। अगोदर तुम्ही उत्तरे लिहून काढा। दुसरं आहे पहा, या भूकंपाची तीव्रता किती? ही भूकंपाची तीव्रता पाहण्यासाठी इथं या ठिकाणी तुम्हाला रिश्टर स्केलमध्ये भूकंपाची तीव्रता दिलेली आहे। ती तीव्रता तुम्हाला लिहायची आहे। पुढचा प्रश्न आहे, संबंधित भूकंपामुळे सर्वात जास्त बाधित झालेला देश कोणता? पहा, वर्तमानपत्रातली बातमी आहे। कोणत्या देशातली बातमी आहे पहा। पहिल्या ह्या चौकोनामध्ये तुम्हाला दर्शवलेली आहे पहा। यामध्ये कोणता देश आहे हे लक्षात घ्या आणि उत्तर लिहा। पुढचा प्रश्न आहे पहा, भूकंपाचे केंद्रस्थान कोठे होते? याचे उत्तर दिलेले आहे पहा। इथं भूकंपाचा केंद्रबिंदू दिलेला आहे, नाव वाचा आणि त्या केंद्रबिंदूचं नाव लिहा। पुढचा प्रश्न आहे, आपत्तीग्रस्त इतर प्रदेश कोणते? आता ही बातमी जर तुम्ही बारकाईनं वाचली, या चौकोनामध्ये त्याचं उत्तर तुम्हाला सापडणार आहे। या देशाबरोबरच आणि कोणकोणत्या देशांना ही आपत्ती पोहोचलेली आहे ती तुम्हाला समजणार आहे, ते तुम्ही लिहून काढा। पुढं पहा, भूकंपाचे केंद्र किती खोलीवर? तेही तुम्हाला बातमीमध्ये सापडणार आहे। बातमीमध्ये शोधा, नक्की सापडेल। पुढं, भूकंपामुळे कोणकोणत्या प्रकारची हानी झालेली दिसते? इथं तुम्ही चित्राचं निरीक्षण करायचं। या चित्रावरून तुम्हाला कुठली कुठली हानी झालेली आहे हे लक्षात येईल। तुमच्या मते भूकंप घडण्यामागचे कारण काय असावे? पहा बरं, तुमचं मत काय येते? तुम्हाला काय वाटते? कशामुळे भूकंप झाला किंवा कशामुळे भूकंप होतो हे तुम्ही स्वतः लिहायचं आहे। आणि शेवटचा प्रश्न आहे, तुम्हाला कधी अशा भूकंपाचा अनुभव आला आहे का? आला असेल तर तुम्ही लक्षात घ्यायचा आहे तो, आणि नंतर आपण त्याबद्दल चर्चा करणार। मुलांनो, वर्तमानपत्रातील बातमीच्या छायाचित्राचं तुम्ही निरीक्षण करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहिलीच असतील। आता आपण त्या प्रश्नांची उत्तरे तपासूया। बरोबर असतील तर छानच, चुकले असेल तर ते दुरुस्त करून लिहा। प्रश्न पहिला, मृत्यूचे तांडव कशामुळे घडले? इथं बातमीमध्ये दाखवलेलं आहे पहा, भूकंपाने नेपाळमध्ये 1500 जणांचा बळी, म्हणजे मृत्यूचे तांडव भूकंपाने घडले। पूर्ण वाक्यात उत्तर लिहिणं गरजेचं आहे। दुसरा प्रश्न आहे, या भूकंपाची तीव्रता किती होती? बातमी तुम्ही नीट पाहिली असेल तर तुमच्या लक्षातच आली असेल बघा। इथं दिलेले आहे भूकंपाची तीव्रता 7.9 रिश्टर स्केल आणि 6.6 रिश्टर स्केल। रिश्टर स्केल भूकंप मोजण्याचं एकक आहे। तर अशा प्रकारे हे दोन्ही मुद्दे उत्तरामध्ये पूर्ण वाक्यात तुम्हाला लिहावे लागतील।
तिसरा प्रश्न पहा, संबंधित भूकंपामुळे सर्वात जास्त बाधित झालेला देश कोणता? याचंही आपल्याला इथं बातमीमध्येच पहिल्यांदा आपल्याला कळतं आहे की नेपाळमध्ये 1500 जणांचा बळी आहे. त्यानंतर भारतामधील संख्या दिलेली आहे, तिबेटमधील संख्या दिलेली आहे, बांगलादेशमधील संख्या दिलेली आहे. मग संबंधित भूकंपामुळे सर्वात जास्त बाधित झालेला देश नेपाळ हा आहे. पुढचा प्रश्न, भूकंपाचे केंद्रस्थान कोठे होते? जर तुम्ही बारकाईनं बातमी वाचली असेल तर नक्की तुमच्या लक्षात आलं असेल, भूकंपाचे केंद्रस्थान हे लामजुंग या ठिकाणी दिलेलं आहे. इथे मी दाखवते पहा. इथं हा बघा केंद्रबिंदू दिलेला आहे. लामजुंग कंसात नेपाळ लिहिलेला आहे. हा भूकंपाचा केंद्रबिंदू. पूर्ण वाक्यात उत्तर लिहिणं गरजेचं आहे. पुढचा आहे पहा, आपत्तीग्रस्त इतर प्रदेश कोणते? आता आपत्ती झालेले इतर प्रदेश पहा, भारत आहे, पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे. इथं पहा, या बातमीमध्ये तुम्हाला हे देश दिसणार आहेत. नेपाळसह भारत, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार आणि तिबेटच्या काही भागाला हादरा बसला. म्हणजे हे प्रदेश सगळे हानी पोचल्याचे आपल्याला दिसते, आपत्ती पोचल्याचे आपल्याला दिसते. पुढचं आहे, भूकंपाचे केंद्र किती खोलीवर होते? पहा बरं, इथं खोली दिलेली आहे. हे बघा, या ठिकाणी 11 किलोमीटर भूगर्भात केंद्र. मग किती खोलीवर होते? 11 किलोमीटर खोलीवर होते. पुढचा प्रश्न आहे पहा, भूकंपामुळे कोणकोणत्या प्रकारची हानी झाल्याचे दिसते? आता या चित्रामध्ये निरीक्षण करायचं आहे आणि भूकंपामुळे कोणकोणती हानी झालेली आहे ती लिहायचं आहे. त्यामध्ये वित्तहानी येईल, जीवितहानी येईल. पुढचा प्रश्न, तुमच्या मते भूकंप घडण्यामागचे कारण काय असावे? तर तुम्ही पाठीमागून पण पाहिलेलं आहे बघा, भूकंप होणे म्हणजे जमिनीचे कंपन होणे. यासाठी जमिनीखाली असणारे जे शिलारस आहेत, लाव्हारस आहेत, यामध्ये हालचाली होत असतात. या पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीमुळे हे भूकंप घडत असतात. तुम्ही एखादा भूकंप अनुभवला आहे का? अनुभवला असेल तर तो अनुभव तुम्ही वहीमध्ये लिहून काढा. यानंतरचा भाग आपण पुढील भागात पाहूया. मुलांनो, सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही तपासलीच असतील. आता या पुढील भाग आपण बघूया. पृथ्वीवर वेगवेगळ्या घटना घडत असतात. उदाहरणार्थ, जमिनीवर काही वेळेस नैसर्गिक घडामोडी ज्या घडत असतात त्यापासून नुकसानही होत असतं. उदाहरण सांगायचं झालं तर महापुरे. या महापुरांमुळे किती नुकसान होते हेही आपल्या लक्षात येतं. यानंतर वादळे, हे एक नैसर्गिक घडामोड आहे. त्याचबरोबर हिमवर्षाव, ही सुद्धा नैसर्गिक आपत्ती आहे, नैसर्गिक घडामोडी आहे. अतिवृष्टीमुळे रस्त्यावर साचलेलं पाणी, हे तुमच्या लक्षात येत आहे. हे झाल्या जमिनीवरील घटना. जमिनीवर या आपत्ती येतात किंवा भूपृष्ठावर. जशा भूपृष्ठावर या हालचाली होत असतात तशाच भूपृष्ठाखाली देखील हालचाली होत असतात आणि त्यामुळेही काही परिणाम घडत असतात. उदाहरणार्थ भूकंप, जमिनीखाली होणाऱ्या हालचालींमुळं आलेली आपत्ती आहे. त्याचबरोबर ज्वालामुखीचा उद्रेक, ही सुद्धा जमिनीखाली घडलेल्या घटनांमुळे निर्माण झालेली आपत्ती आहे. पृथ्वीवर या भूपृष्ठावर नैसर्गिक घटना घडत असतात, त्यामुळं नैसर्गिक आपत्तीसुद्धा निर्माण होते आणि या नैसर्गिक आपत्तीमुळं जीवित व वित्तहानी होत असते. आज आपण या पाठामध्ये या जमिनीखाली ज्या अंतर्गत हालचाली होतात यामुळं कोणकोणत्या नैसर्गिक आपत्ती निर्माण होतात आणि त्याचे परिणाम कोणते, त्याची कारणं कोणती, याचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, एक ही छोटी कृती तुम्हाला घरी करून पाहिजे. या कृतीतून तुम्हाला भूकंप आणि ज्वालामुखी संकल्पना समजण्यास सोपे जाणार आहे. इथे पहा, आकृती 2.2 अ
ही दर्शवलेली आहे. या आकृतीमध्ये टेबलवर काही वह्या ठेवलेल्या दिसत आहेत. वह्यांची रचना कशी आहे पहा. त्याप्रमाणे तुम्ही घरी टेबलवर वह्या ठेवा आणि या टेबलवर तुमच्याजवळ उपलब्ध असणाऱ्या वस्तू, कंपासातील उदाहरणार्थ पेन्सिल, रबर, टोकयंत्र, एखादा उभा स्टीलचा पेला, काचेचा घेऊ नका, अशा वस्तू या वरच्या पुस्तकावर ठेवा, वरच्या वहीवर ठेवा. यानंतर दुसरी तुम्ही कृती करायची आहे पहा. आकृती 2.2 मध्ये दर्शवलेल्याप्रमाणे एक वही तिच्यावरील वह्या न हलवता चटकन काढून घ्यायचे. इथं ही कृती दर्शवलेली आहे. याप्रमाणे ही कृती करा आणि काय होतंय वर ठेवलेल्या वस्तूंचं त्याचं बारकाईनं निरीक्षण करा. त्यानंतर आकृती 2.3 अ ही आकृती, यामध्ये जशा वह्या ठेवलेल्या आहेत त्या वह्यांचं निरीक्षण करा. त्याप्रमाणे वह्या आपल्याला ठेवायच्या आहेत आणि पुन्हा त्याच प्रकारे कृती करायची. फक्त ही कृती करताना वही काढून घ्यायची नाही आहे. आपल्याला गठ्ठ्याला हळूच धक्का द्यायचा आहे आणि निरीक्षण करायचं काय होतंय, आणि पुन्हा एकदा जोराचा धक्का द्यायचा आहे आणि काय होतंय याचं निरीक्षण करायचे. ह्या तीनही कृती घरात बारकाईनं 2-3 वेळा करा आणि वरच्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंची हालचाल कशा प्रकारे होते याचं निरीक्षण करून पहा. निश्चितच तुम्हाला त्यावरून भूकंप आणि ज्वालामुखीची थोडी कल्पना येणार आहे किंवा ती बाब समजण्यास सोपं जाणार आहे. तर यानंतर याबाबतचं आपण भौगोलिक स्पष्टीकरण पुढील भागामध्ये पाहू. भौगोलिक स्पष्टीकरण पहा मुलांनो. भूकंप, त्याचबरोबर ज्वालामुखीचा उद्रेक हा केंद्रीय उद्रेक आहे. हाही ज्वालामुखीचाच उद्रेक आहे. भेगी उद्रेक आहे. या सर्वांमुळे नैसर्गिक आपत्ती घडते आणि नैसर्गिक हानी होते, जीवितहानी होते, वित्तहानी होते. आणि ह्या ज्या घटना होतात भूकंप, ज्वालामुखीसारख्या, या घटना पृथ्वीच्या अंतरंगातील जी अस्थिरता आहे या अस्थिरतेमुळे घडतात. ही अस्थिरता पृथ्वीच्या आतील भागामध्ये आहे. भूपृष्ठातील अंतर्गत भाग तुम्ही इयत्ता 8वी मध्ये शिकलेले आहात. पृथ्वीचे अंतरंग आठवा, त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल थर वेगवेगळे. त्यामधला जो वरचा मुख्यतः प्रावरणाचा थर असतो हा भूपृष्ठालगतचा आहे. भूपृष्ठांतर्गत हालचालीच्या प्रावरणाच्या वरच्या थरामध्ये ह्या हालचाली होत असतात. प्रावरणातील किरणोत्सारी पदार्थातून प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असते आणि या ऊर्जा लहरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जमिनीखाली वाहत असतात. ऊर्जेच्या अशा प्रवाहामुळे पृथ्वीच्या अंतरंगात अस्थिरता निर्माण होते आणि वेगवेगळ्या हालचाली होत असतात. या हालचालींमुळेच भूकंप किंवा ज्वालामुखीचे उद्रेक होत असतात. अंतर्गत भूहालचालीचे वर्गीकरण आपल्याला 3 भागामध्ये करता येईल. इथं तुम्हाला दर्शवलेलं आहे पहा. अंतर्गत भूहालचालीचे वर्गीकरण. इथे एक तक्ताच दिलेला आहे बघा. 3 भागामध्ये, गतीवर, दिशावर आणि भूरूपांवर. वर्गीकरणाचा आधार आणि अंतर्गत हालचाल दर्शवलेली बघा. गतीवर मंद भूहालचाली सातत्याने ज्या होतात त्याच्या, आणि त्यामुळं काय निर्माण होतं, पर्वत आणि खंडांची निर्मिती होते. जर शीघ्र या हालचाली असतील म्हणजे जमिनीखालील ज्या लहरी असतात त्या जर शीघ्र स्वरूपात हालत असतील तर त्यापासून भूकंप, ज्वालामुखीची निर्मिती होते. आता या जमिनीखालील जे प्रवाह वाहत असतात, अंतरंगामध्ये ज्या हालचाली होत असतात, या हालचालीच्या दिशावरून या हालचाली जर क्षितिज समांतर भूहालचाली होत असतील त्याच्यामुळं काय भाग होतो तो आपण अभ्यासणार आहोत. ऊर्ध्वगामी, अधोगामी भूहालचाली होत असतात आणि या हालचालींमुळं, भूअंतर्गत हालचालीमुळं निर्माण होणारी भूरूपे आहेत बघा. खंडजन्य भूरूपे, भूखंड, पठारे, उच्चभूमी निर्माण करणाऱ्या, पर्वतजन्य, वलीकरण, प्रस्तरभंग क्रिया, या सगळ्या क्रिया आपण पुढील भागामध्ये अभ्यासणारच आहोत. पहिल्यांदा आपण भूअंतर्गत भागातील मंद भूहालचाली पाहणार आहोत. मंद भूहालचालीचे
आपल्या पृष्ठभागावर, भूकवचावर पर्वत निर्मिती आणि खंड निर्मितीच्या स्वरूपात परिणाम दिसून येतात. म्हणजेच जमिनीखाली ज्या मंद भूहालचाली होतात त्यामुळे पर्वत तयार होतात, खंडांची निर्मिती होते. आणि ही कशाप्रमाणे होते या पुढील आकृतींचं निरीक्षण केलं की आपल्या लक्षात येईल. हा पहा, इथे एक तक्ता दिलेला आहे. या तक्त्यावरून लक्षात येईल तुमच्या परिणाम, दाब आणि ताण, लहरींच्या हालचालींची दिशा. जर एकमेकींकडे येणाऱ्या लहरी असतील, हे बाण बघितले तर तुमच्या लक्षात येतील, तर कसा परिणाम होईल. किंवा हा ताण जर विरुद्ध बाजूला दिला, हा इकडचा इकडं आणि हा इकडचा इकडं, अशा लहरीमुळं काय परिणाम होईल. हे परिणाम कठीण गणकावर काय परिणाम होतात, दाबाचा परिणाम, प्रस्तरभंग कसे होतात, ताणाचा परिणाम, इथं प्रस्तरभंग कसे होतात हे लक्षात येतं. मृदू खडकावर या मंद भू हालचालीमुळं काय तयार होते, वलीकरणाची निर्मिती होतीये. त्याचबरोबर प्रस्तरभंगाची पातळी कशी वाढलेली आहे हे आपल्याला दिसून येते. थोडक्यात हे भू हालचाली आणि या भू हालचालीचे होणारे परिणाम त्या तक्त्यावरून आपल्या लक्षात येतील. या हालचालींचे माहिती, अभ्यास आता आपण पाहूया. पहिल्यांदा आपण पाहूया पर्वत निर्माणकारी हालचाली. ही आता कृती तुम्ही करून पाहायची आहे. मुलांनो, तुम्ही ही कृती करून पाहिलीच असेल. या कृतीचं भौगोलिक स्पष्टीकरण करण्यापूर्वी मी काही बाबी सांगते बघा. इथं निळ्या अक्षरात लिहिलेले शब्द आहेत बघा. क्षितिज, ऊर्ध्वगामी, अधोगामी, वलीकरण, प्रस्तरभंग. आठवते का पहा, पहिल्या प्रकरणामध्ये मी सांगितलं होतं की अशा पाठ्यपुस्तकात निळ्या भागामध्ये लिहिलेल्या शब्दांचे अर्थ पाठ्यपुस्तकाच्या शेवटी परिशिष्ट भौगोलिक शब्दांचे विस्तारित अर्थ यामध्ये दिलेले आहेत. ते तुम्हाला अगोदर लिहून काढायला सांगितलेले होते. काढले नसतील त्या विद्यार्थ्यांनी ते शब्द लिहून काढा, म्हणजे असे शब्द पुस्तकात आले की तुम्हाला त्याचा अर्थ समजण्यास मदत होईल. आता पहा, ही कृती तुम्हाला करावयास सांगितली होती. तुम्हाला एक 30 सेंटीमीटर लांबीची कागदाची पट्टी घ्यायची. मदतीला घरातील दीदी, दादा किंवा पालकांना घेऊ शकता. कागदी पट्टीच्या दोन्ही टोकांवर हात ठेवायचे. इथं बघा, इथं कृती दाखवलेली आहे. आणि ही दोन्ही टोकं हळूहळू दोन्ही दिशेने दाब देऊन सरकवायचे. काय परिणाम होतोय आकृती 2.5 मध्ये दिसते बघा. 2.5 मध्ये अ मध्ये पहिल्यांदा दोन्हीकडे तुम्ही त्या हात ठेवलेले आहात. ब मध्ये दोन्ही हात हळूहळू पुढे सरकवलेले आहेत आणि त्या पट्टीचा आकार कसा झालेला आहे हे तुमच्या लक्षात येते. म्हणजेच ज्या वेळेला पट्टीला तुम्ही दोन्ही पट्टीची टोकं एकमेकांकडे सरकवता त्यावेळेला पट्टीच्या केंद्राकडे दाब दिला जातो आणि परिणामी ती पट्टी सरळ न राहता त्या पट्टीला वळे पडतात. जशी ही कागदावर तुम्ही कृती केली ना, तशीच हालचाल या भूअंतर्गत भागामध्ये होत असते. आणि तशी भूअंतर्गत भागामध्ये हालचाल झाल्यामुळे भूपृष्ठाला वळ्या पडतात, भूपृष्ठाला घड्या पडतात आणि यातूनच पृथ्वीवर वली पर्वत तयार होतात. या वली पर्वतांची आपण माहिती पाहूया. वली पर्वत पृथ्वीच्या अंतर्गत भागातून ऊर्जेचे वहन होते. या ऊर्जा लहरींमुळे मृदू खडकांच्या थरावर क्षितिज समांतर व एकमेकांच्या दिशेने दाब पडून वळ्या निर्माण होतात. दाब जर तीव्र असेल तर वळ्या मोठ्या मोठ्या होतात आणि त्यांची गुंतागुंत वाढते. परिणामी पृष्ठभाग उचलला जातो आणि त्यातूनच वली पर्वतांची निर्मिती होते. उदाहरणार्थ हा पहा, हिमालय पर्वत, हा अरवली पर्वत, रॉकी पर्वत, अँडीज पर्वत, आल्प्स पर्वत. या पर्वताचं तुम्ही बारकाईने निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल. यांचा आकार जर पाहिला तर वळ्या वळ्या पडल्यासारखा आहे. आता आपण कागदाला कशी वळी पडली ते पाहिलं, तशी भूपृष्ठावर रचना होत असते. पृथ्वीच्या अंतर्गत भागातून
ऊर्जेचं वहन झाल्यामुळे असे दाब पडून वळ्या तयार होतात आणि असे वलीपर्वत तयार होतात। आकृती 2.6 अ आणि आकृती 2.6 ब ह्या दोन्ही बारकाईनं तुम्ही निरीक्षण करा। त्याचबरोबर आकृती 2.7 हिमालय वलीपर्वताची घेतलेली प्रतिमा आहे। तिन्ही आकृत्यांचं निरीक्षण केलं तर 2.6 मध्ये प्रत्यक्ष कशी कृती होते ते आकृतीने दाखवलेलं आहे आणि 2.6 ब मध्ये हिमालयाचं वलीकरण झालेला भाग बारकाईनं निरीक्षण केलं की तुम्हाला अशा भूपृष्ठाला कशा वळ्या पडलेल्या आहेत हे लक्षात येतं। तर अशा प्रकारे या भूअंतर्गत हालचालीमुळे भूपृष्ठावर वलीपर्वत तयार झालेले आहेत। वलीपर्वत कोणकोणते तुमच्या लक्षातच आले असतील। हिमालय, अरवली पर्वत, रॉकी पर्वत, अँडीज पर्वत, आल्प्स पर्वत जगातील ही प्रमुख वलीपर्वत आहेत। पुढची एक कृती आहे करून पहा। जशी गेल्या भागामध्ये आपण एक कृती केली तशाच प्रकारची एक कागदाची पट्टी घेऊन कृती करायची। पातळ पट्टी, जाड पुठ्ठ्याची नव्हे, पातळ आपल्या ड्रॉइंग पेपरचा असेल किंवा साध्या कागदाची लांब एक पट्टी घ्या। त्या पट्टीचं एक टोक उजव्या हातात धरायचं आणि दुसरे टोक डाव्या हातात धरायचं। पट्टीची दोन्ही टोके एकमेकांच्या विरुद्ध दिशेने ओढायचे। इथं बाण दाखवलेत बघा, उजवा आणि डावा हात परस्पर विरोधी ओढायचा आहे। याचा परिणाम कागदाच्या पट्टीवर काय होतं निरीक्षण करा। लक्षातच आला असेल, मध्ये पट्टी आडवी तिडवी कशीही फाटून जाणार। ही जी कृती 2 तुम्ही केली त्याप्रमाणे तुमच्या लक्षात येईल, पट्टी दोन्ही हातांनी 2 टोकांना धरून विरुद्ध दिशेने ओढल्यामुळे ताण निर्माण होतो। ज्या वेळेला जमिनीखाली भूकवचात अशी भूहालचाल होते विरुद्ध दिशेने, त्यावेळेला या भूकवचावरही ताण पडतो आणि भूकवचाच्या आतील भागात ताण पडतो आणि भूकवचाला तडे पडतात आणि त्यापासून काही भूरूपे तयार होतात। त्याची माहिती आपण पाहूया। मुलांनो, जमिनीवर गटपर्वत कसं तयार होतो याची माहिती मिळवूया। ही आकृती पहा 2.9 अ। दाबाचा परिणाम होऊन गटपर्वत तयार झालेला आहे। भूपृष्ठांतर्गत हालचालींमुळे क्षितिज समांतर व एकमेकांपासून दूर जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात। अशा वेळेला खडकांना ताण पडतो, खडकांना तडे जातात, खडकांवर ताण पडतो, त्यामुळे खडकांवर ताण पडून तडे पडतात। हे तडे जे आहेत या तड्यांना आपल्या भौगोलिक भाषेमध्ये विभंग असं म्हणतात। इथं आकृतीमध्ये हे नाव दर्शवलेलं आहे, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल। अशाच प्रकारे कठीण खडकांमध्ये ऊर्जा लहरी एकमेकांकडे आल्याने दाब पडूनही असे विभंग तयार होत असतात। 2 समांतर विभंगामधील भूकवचाचा भाग ज्यावेळेस वर उचलला जातो तेव्हा तो वर ठोकळ्याप्रमाणे आलेला आपल्याला दिसतो, यालाच गटपर्वत म्हणून ओळखलं जातं। हे खडकाखालचे स्तर आहेत बघा। हा पूर्ण सगळा वरचा ऑरेंज कलरचा सलग सपाट भाग आहे, मात्र ताण पडल्यामुळं इकडचा भाग खाली आला आहे। स्तर बघितले, हा गुलाबी स्तर इथं आलेला आहे, या भागामध्ये इथं आलेला आहे। हे स्तर जर बघितले तर हा निळा स्तर भाग उंचवलेला, हे दोन्ही खचलेले आहेत। हा मधला भाग थोडा उंचवलेला आहे आणि असा जेव्हा जमिनीचा भूभाग उंचवतो त्यावेळेला अशा म्हणजे गटपर्वताची तयारी होते। गटपर्वत जर बघितला तर पर्वत म्हणलं की तुमच्या नजरेसमोर उंच शिखरे येतात, वरचा भाग त्रिकोणाकृती उंच टोकाचा शिखराचा असा दिसतो। मात्र गटपर्वताचा माथा जो आहे हा माथा सपाट असतो, त्यावर सुरुवातीच्या काळामध्ये शिखरे असत नाहीत आणि त्यांचे जे उतार जर पाहिले गटपर्वताचे तर हे उतार अतिशय तीव्र असतात। गटपर्वताची उदाहरणं द्यायची झाली तर हे युरोप खंडातील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत, त्यानंतर हा आपल्या देशातील म्हणजेच भारतातील मेघालय पठार हा सुद्धा गटपर्वताचाच एक भाग आहे। तुमच्या पाठ्यपुस्तकात याचे चित्र दिलेले आहे पहा। आकृती 2.9 ब मेघालय गटपर्वत, म्हणजे हा मधला भाग
जमिनीचा उंचावलेला आहे आणि पर्वताची निर्मिती झालेली आहे. पर्वताचा हा माथा पाहिला तर तुमच्या लक्षात येईल सुरुवातीला ह्याचे माथे हे सपाट असतात. यानंतर आणखीन एक कृती करून पाहिजे, खूप सोपी आहे. 3 समान आकाराच्या वह्या घ्या. त्या टेबलावर 2-3 सेंटीमीटर अंतर ठेवून घट्ट धरा. आता त्यातील बाजूच्या 2 वह्या एकमेकांपासून किंचित दूर करा. काय होतंय याचं नीट निरीक्षण करा. वह्यांच्या वरच्या कडांमुळे तयार होणारा जो आकृतिबंध आहे तुमच्या वहीत चित्रांकित काढा. तुम्हाला पहिल्या प्रकरणामध्ये एक उपक्रम सांगितला होता, पहा आठवतोय का, ठिंब पद्धतीचा नकाशा. त्याच्यानंतर हा दुसरा उपक्रम तुम्ही वहीमध्ये तयार करायचा आहे. हा उपक्रम आहे अशा प्रकारची कृती करायची आणि या कृतीतून निर्माण होणारी जी आकृती आहे, निर्माण होणारा जो आकृतिबंध आहे तो तुमच्या वहीमध्ये काढायचा. भूपृष्ठावर क्षितिज समांतर हालचाली जेव्हा परस्पर विरोधी दिशांना होतात तेव्हा भूकवचातील खडकांवर ताण पडतो. ताण वाढल्यास खडकांना तडे पडतात, त्यामुळे विभंग निर्माण होतात आणि परिणामी दोन्ही बाजूंचे खडक सरकतात व खडकांच्या थराची सलगता राहत नाही. पाठीमागं आपण गटपर्वत कसा तयार होतो ती कृती पाहिली. आता त्याचप्रमाणे अशा प्रकारची ही कृती 2.10 अ मध्ये दाखवलेली आहे. अशा प्रकारची कृती भूपृष्ठावर होत असते. कधीकधी भूकवचाला ताण पडून समोरासमोर 2 तडे पडतात. इथं दाखवलेले बघा विभंग, तळ्यांनाच नाव सांगितले बघा विभंग. त्या 2 तड्यांदरम्यानचा भूभाग खचतो, खाली सरतो. ठोकळ्या पर्वतामध्ये भूभाग उंचावतो ठोकळ्यासारखा वर, आणि इथं खचदरीमध्ये 2 भागांमधला हा मधला भाग हा खचतो. असा खचलेला जो खोलगट भाग आहे या खोलगट भागालाच खचदरी असं म्हणतात. ह्या 2.10 अ आकृतीचं निरीक्षण केलं की तुम्हाला त्याची कल्पना येईल. हे भूपृष्ठाखालील थर पहा आणि खचलेले थर आणि जागच्या जागी असलेले थर यावरून हा खचलेला भाग बाणाने दर्शवलेला आहे, तुमच्या लक्षात येईल. असे खचलेले भाग एक इथे आकृती दर्शवलेली आहे पहा, नर्मदा नदीची खचदरी. म्हणजे नदीच्या दोन्ही बाजू जर पाहिल्या तर उंचावलेल्या आहेत आणि मधला नदीचा प्रवाह हा खचलेल्या भागातून वाहत आहे. तर अशा प्रकारचे आणि खचदऱ्यांची उदाहरणे कोणती ती तुम्ही पहा. पान क्रमांक 13वर आकृती 2.10 ब ही खचदरी दर्शवलेली आहे. ही नर्मदा नदीची खचदरी आहे. याशिवाय अनेक खचदऱ्या तुम्हाला इंटरनेटच्या सहाय्याने शोधा असे सांगितले होते. आफ्रिका खंडामधील ग्रेट रिफ्ट व्हॅली ही खचदरी, या खचदरीची लांबी आहे 6000 किलोमीटर आणि खोली आहे 1470 मीटर. म्हणजे जो खचलेला भाग आहे तो सपाट जमिनीपासून 1470 मीटर खाली खचलेला आहे आणि ही लांबच्या लांब खचदरी आहे 6000 किलोमीटरची. काही खचदऱ्यांची चित्रे आता आपण पाहूयात. नर्मदा नदीच्या खचदरीची आकृती पाठ्यपुस्तकात दिलेलीच आहे. याशिवाय आफ्रिका खंड पहा. या आफ्रिका खंडामध्ये हा लाल रंगाचा दर्शवलेला भाग बारकाईने निरीक्षण करा. हा बघा तो भाग. एवढ्या लांबीची खचदरी ही आफ्रिका खंडात आहे आणि या खचदरीचं नाव आहे ग्रेट रिफ्ट व्हॅली. यानंतर युरोप खंडातील राहीन नदी आहे. या राहीन नदीची ही खचदरी आणि आपल्या पाठ्यपुस्तकात दर्शवलेली आहे ती ही नर्मदा नदीची खचदरी. अशी ही खचदरीची उदाहरणे आपल्याला सांगता येतील. आता आपण खंड निर्माण करणाऱ्या हालचालींचा अभ्यास करणार आहोत. मंद भूहालचाली पृथ्वीच्या केंद्राकडे किंवा पृथ्वीच्या केंद्रापासून भूकवचाच्या दिशेने होतात. या हालचालींमुळे भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उचलला जातो
किंवा खचला जातो. भूकवचाचा भाग समुद्र सपाटीपासून वर उचलला गेल्यामुळे खंडांची निर्मिती होते. म्हणून या भूहालचाली खंड निर्माण करणाऱ्या म्हणजे खंड निर्माणकारी हालचाली म्हणून ओळखल्या जातात. अशा हालचालींमुळे विस्तीर्ण पठारांचीही निर्मिती होऊ शकते. परंतु मूळचा भूभाग खाली खचल्यास तो समुद्राच्या खाली जातो. अशा वेळी तो भूभाग सागराच्या पाण्याखाली जाऊन सागर तळाचा भाग बनतो. म्हणजे अशा हालचालींमुळं खंडही निर्माण होतात किंवा काही भाग जमिनीखाली जाऊन सागर तळाचा भागही हा भूपृष्ठाचा भाग सागर तळाचा भाग बनतो. अशा प्रकारे मंद भूहालचाली आणि या मंद भूहालचालींमुळे तयार होणारी भूरूपे यांचा आपण अभ्यास केला. पुढील भागामध्ये आपण शीघ्र भूहालचालींची माहिती मिळवूया. मुलांनो, प्रकरणाच्या सुरुवातीलाच आपण एका भूकंपाच्या बातमीचं वाचन केलं. त्या बातमीच्या खाली जी प्रश्न दिले होते त्यांची उत्तरं तुम्ही शोधली. हा भूकंप होतो तो शीघ्र भूहालचालीमुळं. यापुढे आपण शीघ्र भूहालचाल म्हणजे काय, त्यामुळे होणारे परिणाम, भूकंपाची कारणे आणि भूकंप मापन वगैरे इत्यादी बाबींची माहिती आपण पाहणार आहोत. भू याचा अर्थ जमीन आणि कंप म्हणजे थरथरणे. भूकंप आणि ही भूकवचाची हालचाल आहे. भूकंपाची तीव्रता व परिणाम यांची माहिती सुरुवातीला आपण ज्या कृती केल्या त्या कृतीतून तुम्हाला थोडीफार झालीच असेल. वह्या मांडण्याची, त्यावर वस्तू ठेवून करण्याची कृती आपण केली. त्यावरून तुम्हाला भूकंपाचा थोडीफार कल्पना आली असेल. आता आपण पृथ्वीच्या अंतरंगातील भूकंप आणि ज्वालामुखी या शीघ्र हालचालींची माहिती जाणून घेऊया. मुलांनो, माहीत आहे का तुम्हाला, रेल्वे स्टेशनच्या फलाटावर उभ्या असताना जवळच्या रुळावरून एखादी गाडी वेगाने जात असल्यास फलाटावर कंपने जाणवतात. कधी अनुभव घेतलाय का पहा. किंवा एखाद्या पुलावरून अवजड वाहन वेगाने जात असेल तर पुलावर कंपने जाणवतात. या अनुभवातून भूकंपाच्या वेळेला कशी कंपने निर्माण होत असतील याचा थोडाफार अंदाज येईल. भूकंप भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे भूकवचात प्रचंड ताण निर्माण होतो आणि हा ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तो मोकळा होतो आणि तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जा लहरी निर्माण होतात. यामुळे भूपृष्ठ कंप पावते, म्हणजेच आपण त्याला म्हणतो भूकंप होतो. भूकंप मापनासाठी जे एकक वापरले जाते त्याला रिश्टर असं म्हणतात. म्हणजे किती तीव्रतेचा भूकंप आहे हे मोजण्यासाठी रिश्टर हे एकक वापरले जाते. आकृती तुम्हाला इथे दर्शवलेली आहे पहा, 2.11. साधे भूकंप मापक यंत्र आणि आलेख. या आकृतीवरून हे साधे भूकंप मापक यंत्र, या आकृतीवरून भूकंपाचं मापन कसं केलं जातं हे खालील आलेखाद्वारे आपल्या लक्षात येईल. आता आपण पाहणार आहोत भूकंपाची कारणे. मुलांनो, ही कारणे वहीमध्ये लिहून काढायची आणि लक्षात ठेवायची. भूकंपाची कारणे. पहिलं, भूपट्ट सरकणे. यापूर्वी तुम्ही अभ्यासलेले आहेत. वेगवेगळे 7 भूपट्ट आहेत पहा, आठवत आहेत का बघा. त्यानंतर भूपट्ट एकमेकांवर आदळणे. तिसरं भूकंपाचं कारण आहे भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली जाणे. चौथं भूकंपाचं कारण सांगता येईल भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होऊन खडकांमध्ये विभंग निर्माण होणे. विभंग म्हणजे पाठीमागं आपण पाहिलेलेच आहे. आणि 5वं कारण आहे ज्वालामुखींची उद्रेक होणे. तर या कारणांमुळे भूकंप हे होतात. यापुढील बाबींची माहिती आपण पुढच्या भागामध्ये अभ्यासूया. मुलांनो,
पाठ्यपुस्तकात ही आकृती 2.11 आहे. यामध्ये साधे भूकंप मापक यंत्र आणि आलेख दर्शवलेले आहे. याशिवाय आधुनिक भूकंप मापक यंत्र मी तुम्हाला दाखविते, बारकाईने निरीक्षण करा. हे पहा, आधुनिक काळातील हे भूकंप मापन करणारे यंत्र. यानंतर आणखीन या चित्राचं, या आकृतीचं निरीक्षण करा. हेही भूकंप मापन यंत्र आहे. हेही भूकंप मापन यंत्र आहे. याशिवाय आणखीन आपल्याला दर्शविता येईल, हेही भूकंप मापन करण्याचं यंत्र आहे. अशा अनेक यंत्रांचा अभ्यास तुम्ही इंटरनेटचा वापर करून करू शकाल. त्याचबरोबर भूकंपाची तीव्रता कशी मोजली जाईल याचाही अभ्यास कराल. यानंतरचा भाग आहे पहा, माहीत आहे का तुम्हाला. यामध्ये गेल्या भागामध्ये मी 7 भूपट्टांचा उल्लेख केलेला होता. पहा, भारत, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, युरेशिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक व अंटार्क्टिका हे 7 प्रमुख भूपट्ट आहेत. मुलांनो, या 7 भूपट्टांची व्यवस्थित कल्पना येण्यासाठी पान क्रमांक 18 उघडा आणि यावरील या आकृतीचं निरीक्षण करा. इथं लिहिलेले आहेत बघा, भारत ऑस्ट्रेलिया भूपट्ट, पॅसिफिक भूपट्ट, युरेशिया भूपट्ट, आफ्रिका भूपट्ट, अमेरिका भूपट्ट, उत्तर अमेरिका भूपट्ट. अशा प्रकारे हे भूपट्टे, जे प्रमुख भूपट्टे आहेत ते मोठ्या ठळक अक्षरात दाखवलेले आहेत. भूपट्ट राहस्य सीमा आहे, ही काळ्या रेषेने दाखवलेली आहे. भूपट्ट निर्मित सीमा आहे, ही निळ्या रेषेने दाखवलेली आहे. भूकंप क्षेत्र आहे, हे टिंबाटिंबांच्या मधला जो भाग आहे हा भूकंप क्षेत्राचा आहे. आणि ज्या ठिकाणी ज्वालामुखी होतात ती ठिकाणे लाल त्रिकोण रंगाने दाखवलेली आहेत. या आकृतीचं बारकाईने निरीक्षण केलं की तुमच्या लक्षात येईल ही 7 प्रमुख भूपट्ट. पृथ्वीचं भूकवचच अशा या भूपट्टांनी तयार झालेले आहे. या भूपट्टांवर खंड आहेत, महासागर पसरलेले आहेत. पृथ्वीच्या प्रावरणात निर्माण होणाऱ्या दाब आणि ताणानुसार हे भूपट्ट वेगवेगळ्या दिशेने सरकत असतात. मुलांनो, पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 15 वरील या आकृतीचं निरीक्षण करा. या आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला भूकंपाच्या काही संकल्पना ज्या आहेत, भूकंप नाभी, भूकंप अपिकेंद्र याविषयी माहिती मिळेल. आकृतीत पहा, भूपृष्ठाखाली हालचाली होत असतात. या हालचालींमुळे मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो आणि तो ताण साचत जातो. हा ताण भूकवचात ज्या ठिकाणी मोकळा होतो तेथे ऊर्जेचं उत्सर्जन होतं आणि तेथे भूकंप केंद्र असते. या केंद्रास इथे नाव दिलेले आहे पहा. या केंद्रास नाव दिसते सर्वांना, भूकंप नाभी असे म्हणतात. या केंद्रातून विविध दिशांनी ऊर्जा लहरी पसरत असतात. या लहरी भूपृष्ठावर जेथे सर्वात प्रथम पोहोचतात, म्हणजेच भूकंप नाभीपासून भूपृष्ठाजवळचे स्थान, सर्वात जवळचं ठिकाण, या ठिकाणाला हे नाव दिलेलं आहे. काय बरे आहे? भूकंप अपिकेंद्र. थोडक्यात, भूकंप नाभीपासून भूपृष्ठावरील सर्वात जवळचे ठिकाण म्हणजे भूकंप अपिकेंद्र होय. त्या ठिकाणी सर्वात प्रथम भूकंपाचा धक्का जाणवतो. भूपृष्ठावरील हे केंद्र भूकंप अपिकेंद्र. भूकंपाचे अपिकेंद्र हे भूकंप नाभीशी लंबरूप असते. लंबरूप आहे म्हणूनच सर्वात जवळ आहे. बाकीच्या जर लहरी आपण पाहिल्या तर या भूपृष्ठापासून लांब आहे. अपिकेंद्र आणि भूकंप नाभी हे सर्वात
भूकंप नाभीपासूनचं जमिनीवरचं सर्वात जवळचं ठिकाण. बाकी ही ठिकाणं भूकंप नाभीपासून दूरवर येतात. म्हणून पहिला भूकंपाचा धक्का हा अपिकेंद्रावर जाणवतो. भूकंप नाभीकडून ताण मुक्त झाल्यानंतर या मुक्त झालेल्या ऊर्जेचं उत्सर्जन सर्व दिशांनी होते. ही ऊर्जा विविध लहरींच्या रूपात भूपृष्ठाकडे येते. अशा भूकंप लहरींचे 3 प्रकार पडतात. हे 3 प्रकार इथे दाखवलेले आहेत. पाठ्यपुस्तकातील आकृतीचं तुम्ही बारकाईने निरीक्षण करायचे. ही आकृती निरीक्षण करून तुम्हाला आकृती न पाहता काढता आली पाहिजे. यासाठी याचं निरीक्षण करा. परीक्षेमध्ये आकृती काढा व योग्य नावे द्या. यासाठी हा प्रश्न विचारला जातो. इथं लहरी पहा. प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी आणि भूपृष्ठ लहरी. पहिल्यांदा माहिती पाहूया आपण प्राथमिक लहरींची. भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या लहरी सर्वप्रथम भूपृष्ठावर पोहोचतात. या लहरी भूकंप नाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या स्वरूपात सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने प्रवास करतात. या लहरींच्या मार्गात खडकांमधील कण लहरींच्या वहनाच्या दिशेने पुढे मागे होत असतात. त्यामुळे या लहरींना पुढे मागे होणाऱ्या लहरी असेही संबोधले जाते. या लहरी घन, द्रव व वायू या 3ही माध्यमातून प्रवास करू शकतात. मात्र द्रवरूपातील प्रावरणातून प्रवास करताना या लहरींच्या दिशेत बदल होतो. प्राथमिक लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती पुढे मागे हललेल्या दिसतात. पुढे मागे हलतात. दुसरा लहरीचा प्रकार आहे पहा, दुय्यम लहरी. ह्या झिगझॅग स्वरूपात दाखवलेल्या आहेत. या दुय्यम लहरी प्रथम पोचतात त्या प्राथमिक लहरी. प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर पोचणाऱ्या आहेत त्या दुय्यम लहरी. या दुय्यम लहरींनाच एस, इंग्रजी कॅपिटल अक्षर एस लहरी असेही म्हणले जाते. या लहरीही नाभी केंद्रापासून सर्व दिशांना पसरतात. त्यांचा वेग प्राथमिक लहरींपेक्षा कमी असतो. या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण लहरींच्या वहनाच्या दिशेने म्हणजेच वर खाली होतात. ह्या लहरी फक्त घन पदार्थातून प्रवास करतात. परंतु ज्या वेळेस या लहरी द्रव पदार्थात शिरतात त्यावेळेला या लहरी शोषल्या जातात. या लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती वर खाली हलतात. प्राथमिक लहरींमुळे इमारती पुढे मागे हलतात आणि दुय्यम लहरीमुळे इमारती वर खाली होतात, वर खाली हलतात. मग प्राथमिक लहरी विध्वंसक की त्याहीपेक्षा दुय्यम लहरी विध्वंसक? येते तुमच्या लक्षात? प्राथमिक लहरींपेक्षा दुय्यम लहरी ह्या अधिक विध्वंसक असतात. तिसरा लहरींचा प्रकार आहे पहा, भूपृष्ठ लहरी. इथं दर्शवलेले आहेत. यालाच सरफेस किंवा एल वेव्ज, कॅपिटल एल लहरी असं म्हणतात. प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत म्हणजे अपिकेंद्रापर्यंत येऊन पोहोचल्यानंतर भूपृष्ठ लहरींची निर्मिती होते. या लहरी भूकवचात पृथ्वीच्या परिघाच्या दिशेने प्रवास करतात आणि प्राथमिक दुय्यम लहरींपेक्षाही या भूपृष्ठ लहरी अतिशय विनाशकारी असतात. आकृतीचं बारकाईनं निरीक्षण करून सर्व बाबी, आकृतीला दिलेल्या नावे, आकृतीतील लहरींचे प्रकार हे व्यवस्थित लक्षात ठेवा. अभ्यासा. मुलांनो, आकृती क्रमांक 2.11 साधे भूकंप मापक यंत्र व आलेख. या आकृतीचा पाठीमागे आपण अभ्यास केलेला आहे, निरीक्षण केलेलं आहे.
हे आहे भूकंप मापन यंत्र. हे साधे भूकंप मापन यंत्र आहे. मात्र आधुनिक काळामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आधुनिक भूकंप मापन यंत्रे तयार करण्यात आलेली आहे, ज्यांच्याद्वारे अतिसूक्ष्म लहरी देखील मोजता येतात. या आलेखाचा अभ्यास करून आपल्याला भूकंपाची तीव्रता कळते. मुलांनो, आकृती 2.13 मध्ये एक प्रयोग केलेला दाखवला आहे पहा. ज्यांना शक्य आहे त्यांनी हा प्रयोग घरी करून पहा. प्रयोग कसा केलेला आहे पहा. स्प्रिंगच्या वजन काट्याच्या हुकाला आकृती 2.13 अ याप्रमाणे एक पिशवी अडकवलेली आहे. ब आकृतीमध्ये ही पिशवी खाली खेचलेली आणि सोडलेली आहे. स्प्रिंगचं निरीक्षण करायचं आहे आणि त्याच्या नोंदी तुम्ही नोंदवायच्या आहेत. आकृती 2.14चा मात्र तुम्ही घरी सहज प्रयोग करू शकाल, कारण यामध्ये असणारी वस्तू आपल्या घरी असतेच. दोरी एक आहे पहा. घरातील एक व्यक्ती आणि तुम्ही दोरी धरून उभे राहायचे. एका व्यक्तीनं हाताने दोरीला एकदाच वर खाली झटका द्यायचा आणि काय होतंय त्याचं निरीक्षण करायचं. दोन्ही कृती केल्यानंतर तुम्हाला या आकृतीप्रमाणे कृती झाल्याचे लक्षात येईल. आणखीन एक छोटी कृती आहे, तीही देखील तुम्ही घरी करू शकाल. एका मोठ्या ताटामध्ये रांगोळी पसरायची आणि ताटाला खालील बाजूने जोरदार बोटाने टिचक्या मारायच्या. काय होतंय ते पहा. रांगोळी इथं दिसते पहा. रांगोळी कारंज्यासारखी वर उडून पडलेली दिसते. जशी तुमची टिचकी खाली जाईल तशी ती रांगोळी वर उडतीये. आता हे प्रयोग आपण कशासाठी केले तर भूकंपाच्या वेळेला कशा प्रकारच्या लहरी निर्माण होतात, पुढं मागं हलणाऱ्या, त्रिज्येच्या स्वरूपात, भूपृष्ठाला समांतर, या लहरींचा प्रकार लक्षात येण्यासाठी आपण या कृती केलेल्या आहेत. या तीनही कृतीनंतर त्याची तुलना तुम्ही भूकंपाच्या प्राथमिक लहरी, द्वितीयक लहरी आणि भूपृष्ठ लहरी यांच्याशी तुलना करायची आहे आणि प्रत्येक कृती कोणत्या प्रकारच्या भूकंप लहरीप्रमाणे आहे ते ओळखायचे आणि वहीत लिहायचे. आता आपण पाहूया भूकंपाचे परिणाम. भूकंपाची कारणं पाठीमागील भागामध्ये आपण पाहिली होती, आठवत आहेत का पहा. भूकंप कशामुळे होतो. भूपट्ट सरकणे, भूपट्ट एकमेकांवर आदळणे, भूपट्ट एकमेकांच्या वर खाली होणे, भूपृष्ठांच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होऊन खडकांमध्ये विभागन निर्माण होणे, ज्वालामुखीचा उद्रेक होणे, अशा अनेक कारणामुळे भूकंप होत असतो. जशी भूकंपाची कारणे आपण अभ्यासली तशी आता परिणाम पाहूया. भूकंपामुळे काय काय होते. यापूर्वी आपण भूकंपाची बरीचशी चित्र पाहिलेली आहेत आणि या चित्रांद्वारे तुम्हाला भूकंपाचे परिणाम लक्षात येतातच. ते भूकंपाचे परिणाम तुम्ही वहीमध्ये लिहून काढा. मुलांनो, मी काही तुम्हाला भूकंपाची चित्रे दाखवते. या चित्रांचं बारकाईने निरीक्षण करायचं आणि वहीमध्ये भूकंपाचे परिणाम लिहून काढायचे. चित्र पहा. मी ओळीनं काही चित्र दाखवते आहे. चित्रांच्या निरीक्षणावरून तुम्हाला भूकंपाचे परिणाम निश्चितच लक्षात येतील. जे तुम्हाला परिणाम लक्षात येत आहेत तेवढे परिणाम तुम्ही लिहून काढा. ही पहा चित्रे. या चित्रांवरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की भूकंपामुळे कोणकोणते परिणाम होतात. याशिवाय पाठ्यपुस्तकामध्ये काही परिणाम दिलेले आहेत, तेही परिणाम वाचा आणि वहीमध्ये लिहून काढा. पहिल्यांदा आपण उपक्रम 2 दिलेले होते पहा. पहिला उपक्रम टिंब पद्धतीचा नकाशा तयार केलाच असेल. दुसरा उपक्रम वह्यांची रचना करून आकृतिबंध तयार करायचे. पान क्रमांक 13वरचा उपक्रम तो आहे. आता हा तिसरा उपक्रम पहा, पान क्रमांक 16वरचा. पहा बरे जमते का. यामध्ये तुम्ही भूकंपाच्या वेळी कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे
त्याबाबतची माहिती जमा करायची आणि वहीमध्ये लिहून काढायची. त्याचबरोबर आपण साधेच भूकंप मापन यंत्र पाहिलेले आहे, पाठ्यपुस्तकात अभ्यासलेले आहे. याशिवाय इंटरनेटचा वापर करून तुम्ही आधुनिक भूकंप मापन यंत्रांची माहिती मिळवायची, चित्रे मिळवायची आहेत आणि वहीमध्ये चिटकवायची आणि त्याचं कार्य कसं चालतं ते तुमच्या शब्दामध्ये लिहायचे. तर अशा प्रकारे आपण भूकंप आणि भूकंपाची कारणे, भूकंपाचे परिणाम याचा अभ्यास केला. पुढील भाग आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. मुलांनो, यापूर्वी आपण भूकंपाचा अभ्यास केला. भूकंपाचे परिणाम तुम्ही लिहिलेच असतील. आता आपण ज्वालामुखीची माहिती पाहणार आहोत. ज्वालामुखी कसा होतो, का होतो, ज्वालामुखीचे प्रकार कोणते या बाबी अभ्यासणार आहोत. ज्वालामुखी होतो म्हणजे काय होतं, तर जमिनीखालचा जो शिलारस असतो तो जमिनीवर येतो. जमिनीखाली आहे तोपर्यंत त्याला शिलारस म्हणतात आणि भूपृष्ठावर तो रस आला की त्याला लावारस म्हणतात. मग ह्या लावारसातून कोणते पदार्थ बाहेर पडतात? हा लावारस पृथ्वीच्या प्रावरणात असतो. यातून तप्त असे द्रव पदार्थ, घन पदार्थ आणि वायुरूप पदार्थ भूपृष्ठावर, पृथ्वीपृष्ठावर फेकले जातात. ही क्रिया म्हणजे ज्वालामुखीची क्रिया होय, म्हणजेच ज्वालामुखीचा उद्रेक होय. ही क्रिया घडत असताना राख, पाण्याची वाफ, अनेक प्रकारचे विषारी वायू, ज्वलनशील वायू, तप्त द्रवरूपातील शिलारस असे हे बाहेर फेकले जातात. तर अशा प्रकारे हा ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो. ज्वालामुखीचा उद्रेक कसा होतो यानुसार ज्वालामुखीचे काही प्रकार पडतात. मी तुम्हाला काही चित्रे दाखवते, त्यावरून प्रकाराचं स्पष्टीकरण आपल्या छान लक्षात येईल. हे पहा, पहिलं चित्र आहे ज्वालामुखीच्या उद्रेकाचं. या प्रकारच्या उद्रेकाला केंद्रीय उद्रेक असं म्हणतात. म्हणजे हा शिलारस भूपृष्ठावर नळीसारख्या अरुंद मार्गातून बाहेर फेकला जातो आणि ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो. हाही पहा, हा ज्वालामुखीच्या उद्रेकाचा. जेव्हा नळीसारख्या अरुंद भागातून अशा प्रकारचे पदार्थ बाहेर पडून उद्रेक होतो तेव्हा त्याला केंद्रीय ज्वालामुखी असं म्हणतात. नळीसारखा अरुंद भागाने हा केंद्र असतो आणि अशातून हा ज्वालामुखी बाहेर फेकला जातो. यानंतर हाही पहा ज्वालामुखीचा उद्रेक. या ज्वालामुखीतून बाहेर पडलेले पदार्थ हे जमिनीवर पुन्हा खाली आपटतात आणि त्यापासून शंक्वाकृती आकाराचे पर्वत तयार होतात. शंकूच्या आकाराचे ज्वालामुखी पर्वत तयार होतात. असे शंकुकृती आकाराचे जर पर्वत पाहायचे झाले तर आपल्याला जपानमधील फुजियामा पर्वत, त्याचबरोबर टांझानियातील किलिमांजारो ही अशा प्रकारची ही पर्वत तयार झालेली आढळतात. शंकू पर्वताची उदाहरणं म्हणून आपल्याला सांगता येईल. हा झाला ज्वालामुखीचा पहिला प्रकार. आता ज्वालामुखीचा पुढचा प्रकार आहे बघा, भेगीय उद्रेक. जसा हा केंद्रीय मार्गातून हे पदार्थ बाहेर फेकलेले आहेत, तसे ज्वालामुखीचे हे जे पदार्थ आहेत किंवा जमिनीखालील हे पदार्थ आहेत, हे पदार्थ भेगीय स्वरूपातून म्हणजे जमिनीला लांबच्या लांब भेग पडून त्यातून बाहेर पडतात, तेव्हा त्या उद्रेकाच्या प्रकाराला भेगीय उद्रेक असं म्हणतात. इथं हे पाहिले की तुमच्या लक्षात येईल. पहा, तप्त असा हा लावारस जसा वाट मिळेल तसा हा वेगानं पसरला जातो आणि ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे हे जे पदार्थ आहेत हे जिथं तडा पडलेला असतो त्या तड्याच्या दोन्ही बाजूस पसरत जातात. त्यामुळे ज्वालामुखी पठारे तयार होतात. इथं नलिकातून ज्वालामुखीचा उद्रेक झालेला नाही. एक प्रचंडच्या प्रचंड भेग पडून या भेगातून
ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे, आकृतीवरून लक्षात येईल. म्हणून अशा प्रकारच्या उद्रेकाला भेगीय उद्रेक असं म्हणतात. आपल्या भारतातील दख्खनचं पठार आहे हे अशा प्रकारच्या भेगीय उद्रेकातूनच तयार झालेलं आहे. पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला आकृत्या दर्शवलेल्या आहेत बघा. केंद्रीय ज्वालामुखीची एक आकृती दाखवलेली आहे पहा 2.16 आणि भेगीय ज्वालामुखीची एक आकृती दाखवलेली आहे 2.17. तर थोडक्यात दोन्ही प्रकार तुम्हाला लक्षात आलेच असतील. यानंतर मुलांनो, हे नेहमी लक्षात ठेवा, उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे 3 प्रकार होतात. वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो असा ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी होय. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर जपानचा फुजियामा आणि भूमध्य सागरातील स्ट्राम्बोली. काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो. अशा ज्वालामुखीला सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखी म्हणतात. उदाहरणार्थ इटलीतील व्हेसुवियस, अलास्कातील काटमाई, भारतातील बॅरन बेट. भारतातील बॅरन बेटाची माहिती आपण यापूर्वी पाहिलेली आहे. ज्यातून दीर्घकाळ उद्रेक झालेला नाही व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यता नाही अशा ज्वालामुखीला मृत ज्वालामुखी असं म्हणतात. उदाहरणार्थ टांझानियातील किलिमांजारो. इंटरनेटचा वापर करून हे पर्वत जे ज्वालामुखीचे तयार झालेले आहेत ते तुम्ही निरीक्षण करा. नकाशाशी मैत्री. पान क्रमांक 18वरील 2.18 ही आकृती दर्शवलेली आहे पहा. या आकृतीचे निरीक्षण करायचे आणि 17 पान नंबरवर जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही वहीमध्ये लिहायची आहेत. पहिला प्रश्न आहे पहा, नकाशातील भूपट्ट सीमांचे निरीक्षण करून भूपट्टांची नावे लिहा. पाठीमागच्या भागामध्ये ही भूपट्टांची नावे मी सांगितलेलीच होती. इथे निरीक्षण करायची आणि तुम्ही लिहून काढायचे. इथं मोठ्या ठळक अक्षरात ही भूपट्टांची नावे दिलेली आहेत. दुसरा प्रश्न आहे, दक्षिण व उत्तर अमेरिकेतील भूकंपाचे क्षेत्र खंडाच्या कोणत्या बाजूला आहे? हा उत्तर अमेरिका खंड. हा उत्तर अमेरिका खंड, हा दक्षिण अमेरिका खंड. इथं दिशा आल्या पाहिजेत आपल्याला. हा खंड पाहायचा आणि भूकंपाचे क्षेत्र. आता भूकंपाचे क्षेत्र कसे ओळखायचे? इथं सूचीमध्ये पहा. भूकंप क्षेत्र टिंबाटिंबांच्या रेषेने, इथं सूचीमध्ये पहा भूकंपाचे क्षेत्र टिंबाटिंबांच्या रेषेने दर्शवलेलं आहे. एवढा टिंबाटिंबांचा मधला जो भाग आहे ते भूकंपाचं क्षेत्र आहे. मग हे खंड पहा, हे खंड पहा आणि हे भूकंपाचे क्षेत्र खंडाच्या कोणत्या दिशेस आहे ती दिशा अचूक रीतीनं लिहा. पूर्ण वाक्यात उत्तरे लिहा. तिसरा प्रश्न, दुसऱ्या प्रश्नातलाच भाग आहे, तेथे कोणते पर्वतीय प्रदेश आहेत? इथं कोणकोणते पर्वत आहेत, पर्वतीय प्रदेश आहेत त्याचा तुम्ही इतर नकाशांचा वापर करून किंवा आंतरजालाच्या सहाय्याने त्या पर्वतांची नावे तुम्ही लिहायची आहेत. आशिया खंडात भूकंपप्रवण क्षेत्र कोणत्या पर्वतीय प्रदेशात आहे? हा आपला आशिया खंड. हा आशिया खंडामध्ये पर्वतीय प्रदेश कोणत्या, भूकंपप्रवण क्षेत्र कोणत्या पर्वतीय प्रदेशात येते ते इथं निरीक्षण करा आणि त्या पर्वताचं नाव लिहा. आफ्रिका खंडात ज्वालामुखी कोणत्या प्रदेशात एकवटले? हा आफ्रिका खंड. आणि या आफ्रिका खंडामध्ये ज्वालामुखीची पर्वत तयार झालेले बघा. इथं सूचीमध्ये पहा, इथं ज्वालामुखी दाखवलेलं आहे. ज्वालामुखी लाल त्रिकोणी चिन्हाने दाखवलेले आहेत, भरीव चिन्ह आहेत. मग हे आफ्रिका खंड आहे आणि आफ्रिका खंडाच्या कोणत्या भागामध्ये, कोणत्या प्रदेशामध्ये
हे ज्वालामुखी एकवटले तो प्रदेशला आणि या प्रदेशातच हे ज्वालामुखी का एकवटले असावेत त्याचं कारण तुम्ही शोधून लिहायचे आहे. शेवटचा प्रश्न आहे पहा. भूकंप क्षेत्र, ज्वालामुखीचे वितरण आणि भूपट्ट सीमा याचा सहसंबंध जोडायचा आहे. ह्या सगळ्या बाबींचे बारकाईने निरीक्षण करायचा आणि त्याचा संबंध तुम्ही तुमच्या शब्दामध्ये जोडून वहीमध्ये लिहायचं आहे. याबाबतचं आणखीन भौगोलिक स्पष्टीकरण पुढच्या भागामध्ये आपण बघूया. ही आकृती 2.18 निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल. भूपट्ट सीमा आणि भूकंप क्षेत्र आणि ज्वालामुखी क्षेत्र यांचा एकमेकांशी संबंध आहे. बहुतेक ज्वालामुखी हे या सीमांवर असलेले आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे भूकंप क्षेत्राचा विस्तारही सीमावर्ती भागात झालेला आपल्याला दिसून येतो. भूपट्ट सीमांच्या ज्या भागात भूप्रदेश भूकवचाच्या आत जातो त्या ठिकाणी भूपट्ट ऱ्हास पावतात. इथं बघा भूपट्ट ऱ्हास सीमा काळ्या रेषेने दाखवलेली आहे. अशा या सीमांना भूपट्ट ऱ्हास सीमा असं म्हणतात. ज्या सीमांच्या क्षेत्रात नवीन भूपट्ट आकाराला येतात अशा सीमांना भूपट्ट निर्मित सीमा म्हणतात. उदाहरणार्थ इथं निळ्या रंगाने दाखवलेल्या ह्या सीमा आहेत पहा. या दोन्ही क्रिया भूकवचात सातत्याने सुरू असतात. तर अशा प्रकारे ज्वालामुखी म्हणजे काय, ज्वालामुखी उद्रेकाचे प्रकार आपण अभ्यासले. यानंतरचा भाग आपण पुढील भागात अभ्यासूया. ज्वालामुखीचे परिणाम. जसे भूकंपाचे परिणाम तुम्ही पाहिलेत तसेच आता ज्वालामुखीमुळे होणारे काही परिणाम इथं आहेत ते पाहूयात. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जीवित व वित्तहानी होते. महासागरातील ज्वालामुखीमुळे काही वेळेस त्सुनामी लाटा निर्माण होतात. ज्वालामुखीतून बाहेर पडणारी धूळ, धूर, राख, वायू, पाण्याची वाफ इत्यादी घटक दीर्घकाळ वातावरणात राहतात. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते. ज्वालामुखीच्या राखेमुळे जमीन सुपीक बनते. लाव्हा अनेक प्रकारची खनिजे भूपृष्ठाजवळ उपलब्ध होऊ शकतात. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नवभूमी निर्माण होते किंवा एखादे बेट नष्टही होऊ शकते. मृत ज्वालामुखींच्या पायथ्याशी मुखाशी पावसाचे पाणी जमा होऊन सरोवरे निर्माण होतात. अशा प्रकारे हे ज्वालामुखीचे परिणाम आहेत. मुलांनो, माहीत आहे का तुम्हाला, इथे एक चित्र तुम्हाला पाठ्यपुस्तकात दर्शवलेलं आहे. हे चित्र आहे बघा. बॅरन बेट आपल्या भारताच्या मुख्य भूमीच्या आग्नेय दिशेस बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान आणि निकोबार बेटांचा समूह आहे. या समूहामधील बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखीचं क्षेत्र आहे. हा ज्वालामुखी गेले कित्येक वर्षे सुप्त अवस्थेत होता, परंतु फेब्रुवारी 2017 पासून या ज्वालामुखीचा उद्रेक होत आहे. या उद्रेकातून प्रामुख्याने धूळ, धूर आणि चिखल बाहेर पडत असून काही प्रमाणात लाव्हारससुद्धा बाहेर पडत आहे. तर अशा प्रकारे या प्रकरणामध्ये आपण भूकंप, अर्थ, प्रकार, ज्वालामुखी, अर्थ, प्रकार याचा अभ्यास केलेला आहे. या प्रकरणावरील स्वाध्याय तुम्ही सोडवा. तुम्हाला काही शंका असतील तर विचारा आणि स्वाध्याय संपल्यानंतर हा एक कोरा नकाशा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे. हा नकाशा तुम्ही दिलेल्या सांगितलेल्या बाबी स्वाध्यायामध्ये या ज्या बाबी सांगितलेल्या आहेत या नकाशामध्ये तुम्ही सिस पेन्सिलचा वापर करून भरावयाच्या आहेत. रंगीत सिस पेन्सिल वापरण्यास हरकत नाही.